पुणे जिल्हा भारत स्काउट्स अँड गाईड या कॅम्पसाठी आम्ही सदाशिवपेठ या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या ठिकाणी आता आमचं टेंट आम्ही उभारलेला आहे। त्या टेंटची पाहणी करण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना या टेंट दाखवणार आहे। कशा पद्धतीने टेंट प्रथम या ठिकाणी फ्लॅग आहे, तसंच या ठिकाणी आम्ही हे आमचं गेट आहे टेंटचं। टेंटचं गेट आहे हे, आणि या गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच टेंटच्या उजव्या बाजूला या ठिकाणी फ्लॅग लावलेला आहे। नंतर आम्हाला शिकवलेल्या गॅझेटनुसार आम्ही या ठिकाणी सूचना फलक तयार केलेला आहे। तसंच आजच्या दिवसासाठी आम्ही काही क्राफ्टचं साहित्य या ठिकाणी सजावट करून ठेवलेली आहे। आणि आता टेंटच्या उपलब्ध साहित्यातून या ठिकाणी टेंटच्या पुढे सुंदर रांगोळीची सजावट केलेली आहे। आणि आता आपण प्रवेश करणार आहोत आमच्या या सुंदर अशा टेंटमध्ये। तुम्हाला सगळ्यांना या टेंटमध्ये मी घेऊन जाणार आहे। बघा, या पद्धतीने टेंट आम्ही फ्रंट बाजू पुढच्या बाजूला सजावटसुद्धा केलेली आहे। तसंच या ठिकाणी आतून अशा पद्धतीने टेंट आहे आमचं। या ठिकाणी आपण आतमध्ये आलेलो आहोत। टेंटच्या पाठीमागच्या बाजूला आम्ही चूल बनवलेली आहे। तर संध्याकाळी शेकण्यासाठी शेकोटीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी शेकोटीची तयारीसुद्धा केलेली आहे। किचनमधला वेस्ट टाकण्यासाठी तसंच इतर वेस्ट टाकण्यासाठी या ठिकाणी ओला कचरा आणि सुका कचरा टाकलेला आहे। टेंटच्या डाव्या बाजूने आता आपण पुढे येत आहोत आणि या ठिकाणी आता माझे सहकारी टेंट निरीक्षणासाठी सज्ज झालेले आहेत। ही आहे धनश्री, प्रतिभा, प्रगती, सुवर्ण, शीतल या ठिकाणी माझ्या ह्या टेंट सहाय्यक, शिबिर सहाय्यक आणि माझ्या आता नवीन झालेल्या घनिष्ठ अशा मैत्रिणी यांच्या पाठीमागच्या बाजूनच आम्ही काही गॅजेट्स बनवलेली आहे। प्रथमोपचारासाठी एक स्ट्रेचर या ठिकाणी बनवलेलं आहे। प्रथमोपचार पेटी जी अगदी माझ्या मैत्रिणी सुवर्णाच्या मुलीने सुंदर बनवून दिलेली आहे। या ठिकाणी एक गॅजेट आम्ही बनवलेलं आहे आणि त्याला बॉटल अडकवलेली आहे। तसेच गॅजेटपासूनच एक दोरी बनवलेली आहे, ज्यावर आम्ही कपडे वाळत घालण्यासाठी त्या गॅजेटचा वापर केला आहे। तसेच आम्ही शिकलेल्या वेगवेगळ्या गाठी त्या आम्ही या ठिकाणी या दोरीवर बांधून ठेवलेल्या आहेत, की जे की निरीक्षण करते आम्हाला त्या बघणार आहेत। तसंच या ठिकाणी तात्पुरतं चप्पल स्टँड तयार केलेलं आहे। अशा पद्धतीने आमच्या या टेंटची सर्व सुविधा केलेली आहे आणि आम्ही सगळेजण आता निरीक्षणासाठी सज्ज झालेलो आहोत। आणि मी विथ माझं कॅम्प। थँक्यू।